बघा आपल्याला कसोटीनुसार काय करायचं आहे, तर कोणती कसोटी न एकरूप आहे आणि संगती कोणत्या आहेत त्या सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, याच्यामध्ये दोन त्रिकोण आहेत. कोणते दोन त्रिकोण? पहिल्यांदा त्रिकोणाची लावल्या, संगत कोण आहे काय बघायचं नाही. त्रिकोण कोणता? एक्स झेड डब्ल्यू. ठीक आहे. आणि दुसरा त्रिकोण कोणता रे? त्रिकोण डब्ल्यू झेड वाय. ठीक आहे, दोन त्रिकोण आहेत. आता बघा याच्यामध्ये काय दिसून येते आपल्याला, तर एक गोष्ट आहे की पहिला त्रिकोणाची जर एक्स डब्ल्यू बघितली, काय आहे एक्स डब्ल्यू, ती कुणाला एकरूप आहे रे? दुसऱ्या त्रिकोणाच्या डब्ल्यू वाय ला एकरूप आहे. डब्ल्यू वाय ला. त्याच्यानंतर बघा इथं ही जर बाजू बघितली, ही बाजू ना दोघांच्या मध्ये आहे, म्हणजे सामायिक बाजू आहे ती. आता सामायिक बाजू आहे म्हटल्यानंतर बघा ती ह्या त्रिकोणात पण येणार आणि ह्या त्रिकोणात पण येणार. लक्षात येते का? कोणत्या त्रिकोणामध्ये? एक्स झेड डब्ल्यू मध्ये पण ही बाजू डब्ल्यू झेड येणार आणि डब्ल्यू झेड वाय मध्ये पण ती बाजू येणार आहे. म्हटल्यानंतर ती सामायिक बाजू आहे. तर कशाला सांगणार आपण? डब्ल्यू झेड ला एकरूप बाजू कोणती येणार? डब्ल्यू झेडच. कोणते येणार? डब्ल्यू झेड ला एकरूप बाजू डब्ल्यू झेड. आणि ह्या दोन बाजूंच्या मध्ये कोण आहे? इथं एक कोण आहे. दोन बाजूंच्या मधला कोण इथं आहे आणि हा इकडला कोण आहे. म्हणजे बघा इकडला एक्स डब्ल्यू झेड हा कोण म्हणजे कोणता? एक्स एक्स डब्ल्यू झेड एकरूप. मी आता पूर्ण नाव लिहिलंय. दुसरा कोण कोणता आहे ना सांगा? झेड डब्ल्यू वाय किंवा वाय डब्ल्यू झेड. कसं येईल? कोण कोणता? वाय डब्ल्यू झेड आहे का? बघा बरोबर नाव वाचलीत बघा. ह्याचं नाव वाचलं, ह्याचं नाव काय आलं? एक्स डब्ल्यू झेड. आणि याचं नाव काय आलं? याचं नाव काय आलं? वाय डब्ल्यू झेड. आणि हे दोन्ही कोण कसे आहेत? एकरूप आहेत. आता मला सांगा, ही बाजू आणि ही बाजू यांच्यामध्ये कोण आहे ना? म्हटल्यानंतर कोणती कसोटी लागू झाली? बा को बा. कोणती कसोटी आली? बाकोबा कसोटी आली. बघा पहिली कसोटी कोणती आली? बाकोबा. कारण का? दोन बाजूंच्या मधला कोण. साधी गोष्ट आहे. दोन बाजूंच्या मधला कोण आहे? बाकोबा कसोटी आली. परंतु अजून आपल्याला संगती सांगायला सांगितलेले आहेत. तर आता संगती कशा लागणार? तर लक्षात ठेवायचं. बघा इथं दोन बाजूंना बरोबर चिन्ह आहे आणि दोन बाजूंना बरोबर चिन्ह असल्यानंतर इकडल्या साईडला काय मिळतं आपल्याला? हा बिंदू मिळतो. तसंच बघा हा जर कॉमन बिंदू आहे, इथून सोडला तर इकडल्या बाजूला काय मिळतो? हा. म्हणजे बघा डब्ल्यू हा दोन्हींच्या मध्ये पण आलाय ना आणि दोन्ही कोणांमध्ये आलाय. पहिला कोण कोणता? एक्स डब्ल्यू झेड आणि दुसरा कोणता? वाय डब्ल्यू झेड. म्हणजे डब्ल्यू ला डब्ल्यू संगती आली. पहिली संगत कोणती आली? डब्ल्यू ला डब्ल्यू. ठीक आहे. आता बघा डब्ल्यू पासून दोन रेषा मारलेली ही आहे ना बाजू. अरे आपलीच गेली. ठीक आहे, एकच मिनिट. बघा हे व्यवस्थित तुम्हाला काढता आलं पाहिजे. ह्याच्यावरती अशा दोन रेषा आहेत ना. म्हणजे बघा डब्ल्यू हा जर कॉमन बिंदू असेल आणि ह्याच्यावरती दोन रेषा आहेत म्हटल्यानंतर बघा डब्ल्यू पासून इकडल्या साईडला कुठं गेलो आपण? एक्स आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण कुठं जातोय? बघा डब्ल्यू पासून, डब्ल्यू पासून कुठं जातोय? वाय कडे जातोय. म्हटल्यानंतर बघा एक्स ला कोण संगत येणार? वाय. एक्स ला संगत कोण येणार? वाय. मग राहिलं कोण? झेड ला झेड. कोण येणार? झेड ला झेड. झालं काम. आता बघा त्यानुसार काय मिळणार आपल्याला? पहिला त्रिकोण कोणता? त्रिकोण कोणता येणार? डब्ल्यू एक्स झेड. अरे डब्ल्यू एक्स झेड. एकरूप कोणता येणार? डब्ल्यू वाय झेड. डब्ल्यू वाय झेड. बघा डब्ल्यू ला डब्ल्यू आलं का? का डब्ल्यू ला डब्ल्यू? कारण का बघा ह्या कोणाला हा कोण, म्हणजे दोन्ही पण डब्ल्यूच कोण आहेत का? ह्याच्यामध्ये पण डब्ल्यू आला तो नाही, ह्याच्यामध्ये पण डब्ल्यू आला. नंतर डब्ल्यू ला डब्ल्यू. त्याच्यानंतर बघा एक्स डब्ल्यू. एक्स डब्ल्यू कुठे दिसतंय? हेच आहे बघा, आहे का? एक्स डब्ल्यू. आणि इकडे डब्ल्यू वाय आहे का? डब्ल्यू वाय एक्स डब्ल्यू. बघा त्याच समान बाजू आहेत काय? आहेत. आणि त्याच्यानंतर बघा डब्ल्यू झेड डब्ल्यू झेड कुठे येणार? डब्ल्यू झेड आणि डब्ल्यू झेड आहे का? म्हणजेच कोणती कसोटी झाली? बा को बा कसोटी आपल्याला मिळाली. आणि संगती कोणत्या मिळाल्या? ह्या मिळाल्या. ठीक आहे. सेम प्रोसिजर इथं बघूया काय कंडिशन आहे. तर इथं बघा इथं आपल्याला काय दिसून येते रे? हा कोण काटकोन आहे आणि हा पण कोण काटकोन आहे. म्हणजे दोन्ही कोण कसले झाले? काटकोन त्रिकोण झाले. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला कोणती कसोटी दिसते रे? कर्णभुजा. कर्णभुजामध्ये आपल्याला काय दिसायला पाहिजे? कर्ण समान असले पाहिजेत. आता बघा पहिला त्रिकोण आपल्याला कोणते? त्रिकोणाच्या काय संगती वगैरे विचारत घ्यायचं नाही, पहिल्यांदा लिहून टाकायचा के जे आय. आणि दुसरा त्रिकोण कोणता रे? त्रिकोण आय जे एल.
ठीक आहे, आय जे एल खालच्या साईडला. मग आता बघा के जे आय मध्ये कोणता कोण रे, कोण जे ला कोण जे एकरूप ना, कोण जे ला कोण जे एकरूप. कारण काय सांगा रे, 90 अंशाचे आहेत कोण, काटकोन आहेत ना. बघा इथं पण जे, लक्षात घ्या ह्याचा पण जेच कोण आहे आणि ह्याचा पण कोणता कोण आहे, जेच कोण आहे. म्हटल्यानंतर हे काय झाले, 90 अंशाचे कोण झाले, आणि 90 अंशाचे कोण म्हटल्यानंतर काटकोन आहेत म्हटल्यानंतर ते एकरूप झाले. म्हणजे बघा पहिली संगती तुम्हाला तयारच झाली, कोणती, जेला जे. पहिली संगती तयार झाली, जेला जे. त्याच्यानंतर बघा हा काय रे, कर्ण. या त्रिकोणाचा हा कर्ण आहे, या त्रिकोणाचा हा कर्ण आहे. ठीक आहे. आणि बघा जर कर्ण घेतला तर बाजू पण आली पाहिजे ना एकरूप. मग आता बाजू कोणती येणार, ही मधली, कारण ही बाजू दोघांच्या मध्ये पण आहे, ही बाजू दोघांच्या मध्ये पण आहे. कोणती बाजू सांगा आपल्याला, तर पहिल्यांदा कर्ण कोणता, कर्ण कोणता येणार, के आय. एकरूप कर्ण कोणता येणार, कर्ण आय एल आहे का, के आय आणि आय एल हे कर्ण झाले. आणि सामायिक बाजू कोणती आहे सांगा, जे आय. म्हणून बघा जे आय ला एकरूप कोण येणार, जे आय. ही बाजू आहे, बरोबर आहे, बाजू. आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला कळून जाईल की कोणती कसोटी लागू पडणार आहे, कर्णभुजा. कोणती कसोटी लागू पडणार आहे, कर्णभुजा. कसोटी लागू पडणारी कोणती ती कळाली, परंतु अजून आपल्याला काय कळलेलं नाही, अजून काय कळलेलं नाही, तर लक्षात ठेवायचं अजून संगती क्लिअर झालेल्या नाहीत. तर आता बघा इथं ही सामायिक बाजू आहे आणि जे हा सामायिक बिंदू आहे म्हटल्यानंतर बघा आय सुद्धा काय होणार आहे, सामायिक बिंदू. त्यामुळे आय ला कोण येणार सांगा, आय झालं. आणि राहिला कोण आता, के ला कोणता येणार, यल. राहिला कोणता, के ला यल. संपलं काम. आता याच्यावरून आपल्याला नाव सांगायचंय, कसं कसं येणार बघा, कोणते कोणते त्रिकोण, त्रिकोण जे आय के. एकरूप त्रिकोण कोणता येणार, जे आय यल. झालं. मग आता जे आय यल, आता बघा जे ला जे आलाय का, कारण जे ला जे म्हणजे काय, हा काटकोन ला हा काटकोन. ठीक आहे. त्यानंतर काय मिळणार, कोणता, तर के आय. के आय कुठे दिसते बघा, इथं आहे. के आय ला आय एल आहे काय, के आय म्हणजे कर्ण झाला, आय एल पण काय झाला, कर्ण. आणि कोण राहिलं रे, जे आय. इथं बघा हे जे आय इकडल्या साईडला आहे, तसं इकडल्या साईडला पण जे आय आपल्याला दिसते. झालं. कोणत्या कसोटीनुसार, कर्णभुजा. त्यानंतर बघा पुढली दोन गणित आहेत, त्याच्यामध्ये पण आपण तसंच, कोणते त्रिकोण काय, पहिल्यांदा संगतीचा विचार करायचा नाही, डायरेक्ट लिहून टाकायचे. त्रिकोण कोणता येणार, पी एस क्यू. व त्रिकोण कोणता येणार, पी एस क्यू आणि त्रिकोण क्यू एस आर. विषय कट. ठीक आहे. आता बघा कोणत्या कसोटीनुसार आता एकरूप होणार, तर लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा बघा ह्या त्रिकोणामध्ये कोणता, पी एस क्यू. ह्या त्रिकोणामध्ये इथं एक केरी रेषा आहे, बरोबर आहे. तशीच बघा ह्या त्रिकोणामध्ये कोणत्या, यस सॉरी क्यू एस आर मध्ये इथं सुद्धा हे एक केरी आहे. म्हणजे कोणती बाजू कोणती बाजूला झाली रे सांगा, पी एस ला क्यू आर. पी एस ला एकरूप कोण झालं, क्यू आर. त्यानंतर बघा इथं दुहेरी आहे ना, इथं काय दुहेरी, तसंच इथं काय बघा दुहेरी आहे. म्हटल्यानंतर कोणतं येणार रे, पी क्यू ला कोण येणार, एस आर. पी क्यू ला कोण येणार, एस आर. आता बघा ही बाजू काय आहे रे, दोघांच्यात सामायिक आहे का, आणि दोघांच्यात सामायिक म्हटल्यानंतर एस क्यू ला एस क्यू काय ना, एस क्यू ला एस क्यू. कोणती कसोटी लागू झाली, बा बा बा. कोणती कसोटी आली, बाजू, सगळ्या बाजू आहेत. कुठं कोण दाखवलाय का, असं कुठं काय दाखवलंय का, इथं असं आणि इथं असं, कुठंच दाखवलेलं नाही. कोणती कसोटी लागू झाली इथं, बा बा बा. सगळीकडं बाजू 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 आलं, आणि त्यामुळे कोणती कसोटी लागू होणार, बा 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 कसोटी लागू झाली. आता बघा बाजू 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 कसोटी लागू झाली, बा 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 कसोटी लागू झाली. कशी झाली, तर बघा ह्या बाजूला ही बाजू एकरूप आहे, ह्या बाजूला ही बाजू एकरूप आहे, आणि ही सामायिक बाजू आहे जी दोन्हीकडे पण असणार आहे एकरूप. म्हटल्यानंतर काय झालं, हिथल्या तीन बाजू आणि ह्या त्रिकोणातल्या तीन बाजू एकमेकांना काय झाल्या, एकरूप. संगत त्रिकोणातील तीन बाजू संगत बाजूंना एकरूप असतील तर कोणती कसोटी, बा 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 कसोटी येते. आणि इथं कोणती कसोटी लागू झाली, बा 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 कसोटी लागू झालेली आहे. आता संगती सांगायच्या बघा, संगती कशी सांगणार, इथं दोन कोण आहेत, इथं एक कोण आहे, आणि त्यांच्यामध्ये कोणता बिंदू आहे रे, पी. तसंच ह्या त्रिकोणामध्ये दोन कोण आणि एक कोण कुठं आहे बघा रे, इथं दोन कोण आणि इथं एक कोण, त्यांच्यामध्ये असणारा बिंदू कोणता, आर. बिंदू येणार आर. संगती मिळाली. आता त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला बघा ही एकेरी रेषा आहे ती कुठं जाऊन मिळते, यस ला. तशी ही एकेरी रेषा कुठे जाऊन मिळते सांगा, क्यू ला. म्हटल्यानंतर यस ला कोण येणार,
आणि त्याच्यानंतर बघा ही दुहेरी रेषा इथं कुठे जाऊन मिळते Q ला, तर ही दुहेरी रेषा कुठे जाऊन मिळते S ला. म्हणून बघा त्रिकोण कोणते येणार, त्रिकोण PSQ एकरूप त्रिकोण कोणता येणार RQS. कोणती कसोटी, बा कसोटी लागली आहे का बघा. हे बघा इथं हे PS आहे, इथं PS आहे का, आणि इकडल्या QR हे QR किंवा RQ आहे का. त्याच्यानंतर पहिल्यांदा इथं लक्ष द्या, तर इथं PS ला इथं RQ किंवा QR, तसं इथं आपल्याला काय मिळणार PQ ला SR. PQ ला काय होणार इथं PQ, त्याला काय येणार SR. हे आहे बघा इथं SR, म्हणजे बाहेरचे दोन बिंदू इथं पण बाहेरचे दोन बिंदू आले पाहिजे. इथले हे सलग दोन बिंदू डाव्या बाजूचे, इकडले सलग दोन बिंदू डाव्या बाजूचे. आता बघा SQ इकडलं आलं, तसं इथं पण काय SQ आहे बघा. तर असं ज्यावेळी लागतंय त्यावेळी कोणती कसोटी झाली, बा कसोटी झाली. इथं आपल्याला कोणती मिळणार आहे, तर आता बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये काय दिसून येतंय, तर त्रिकोणाची नावं लिहून टाकायची. काय आपल्याला बघायचं नाही कोणते त्रिकोण आहेत, कशा पद्धतीने आहेत. SMA त्रिकोण व त्रिकोण कोणता घेतला मी, LPO. ठीक आहे, LPO त्रिकोण घेतला. तर आता बघा इथं S कोणाला कोणता कोण आहे, O. म्हणजे कोण S ला एकरूप कोण कोणता आहे, O. त्याच्यानंतर बघा इथं M कोणाला एकरूप कोण आहे कोणता, P. कोण M ला एकरूप कोण आहे, P. आता बघा इथं प्रॉब्लेमच मिटलाय, तुम्हाला संगती डायरेक्टच मिळाल्या. S ला कोण मिळालं, O. त्याच्यानंतर M ला कोण मिळालं, P. आणि बघा ह्या दोन कोणांच्या मधली बाजू आहे का, इथली मधली बाजू म्हणजे SM, आणि ह्या दोन कोणांच्या ही मधली बाजू म्हणजे कोण आहे, OP. म्हणजे बघा SM ला एकरूप कोण आहे, OP. SM ला एकरूप कोण आहे, OP. आता बघा S आणि M ची जर एकरूपता कळाली म्हणजे संगत कळाली असेल, तर A ची संगत कोण असणार आहे, S ची संगत O आहे. म्हणजे बघा S ला कोण गेलं, O गेलं, M ला कोण गेलं, P गेलं, तर A ला राहिलं कोण, L. म्हणून बघा इथं A ला कोण येणार आहे, L आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघा आता इथं काय झालं रे, दोन कोणांच्या मधली बाजू. आता दोन कोणांच्या मधली बाजू म्हटल्यानंतर कोणती कसोटी, कोबाको. कोणती कसोटी झाली, कोबाको कसोटी आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यामुळे आपल्याला बघा आता संगती मिळालेल्या आहेत, त्रिकोण लिहून टाकायचे. त्रिकोण कोणता येणार, SMA ला एकरूप त्रिकोण कोणता येणार, OPL. कोणता येणार, OPL. लागतंय का बघा, S कोणाला O, इथं बघा S ला O आलाय का. त्यानंतर M ला कोणाला P, M ला कोणाला P. आणि SM म्हणजे इकडनं डावीकडनं दोनची आहे बाजू, बरोबर आहे का. तर इथं OP डावीकडनं दोनचीच आहे का, OP. असं ज्यावेळी मिळतं त्यावेळी त्या कसोट्या किंवा संगती बरोबर असतात, लक्षात ठेवायचं. आणि त्यानुसार आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. लक्षात आलं का, कशा पद्धतीनं सोडवायचं.